आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला 4,000 कोटी रुपये भावांतर योजनेतनं देण्याचा निर्णय आम्ही केला। आणि बंधू भगिनींनो, या वर्षी तर खऱ्या अर्थानं ज्या वेळेस जगामध्ये युद्धजन्य स्थिती तयार झाली आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, तिकडे इस्रायल आणि आखाती देशांचं युद्ध सुरू झालं, देशभरात नाही तर जगभरामध्ये शेतीमालाचे भाव पडले। आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कापसाचा भाव, आमच्या सोयाबीनचा भाव कमी झाला। आम्ही थेट मोदी साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आम्ही निर्णय केला आणि आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला 4,000 कोटी रुपये भावांतर योजनेतनं देण्याचा निर्णय आम्ही केला। आणि बंधू भगिनींनो, आता तर या ठिकाणी आचारसंहिता आहे, पण आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतर योजनेच्या अंतर्गत पैसे देऊन त्याचं नुकसान होऊ देणार नाही, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं हे आमचं एकनाथराव शिंदेजींचं सरकार आहे, अजितदादांचं आणि आमचं सरकार आहे। आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं, या ठिकाणी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प, जो प्रकल्प पूर्ण विदर्भाचं चित्र बदलणार आहे, जो प्रकल्प विदर्भाला सुजलाम सुफलाम करणार आहे, 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प विदर्भातल्या 8 जिल्ह्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे हरित करणारा, ओलित करणारा प्रकल्प, त्या प्रकल्पाला 2019 ला आपण मान्यता दिली। 2019 नंतर सरकार बदललं, 2.5 वर्षामध्ये MWRRA ची मान्यता घ्यायची होती, साधी फाईल देखील पाठवण्यात आली नाही। पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, आपण MWRRA ची त्याची मान्यता घेतली, लवकरच त्याचं टेंडर काढू। स्वप्न बुलढाणा जिल्ह्याचं आहे, त्या ठिकाणी गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं 100 TMC पाणी, त्यातलं 80 TMC पाणी हे यापर्यंत आणायचं, हे स्वप्न देखील येत्या काळामध्ये पूर्ण होईल। लोक म्हणतात हे पूर्ण होईल का? त्यांना मी सांगतो, ज्यावेळी समृद्धीचा विचार मी मांडला त्यावेळी असंच काही लोक हसायचे आणि म्हणायचे पूर्ण होऊ शकत नाही, पण मी आणि एकनाथराव शिंदेजींनी समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला। आणि आता त्या ठिकाणी 550 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प हा देखील आम्ही पूर्ण करू आणि या विदर्भाचं चित्र हे आम्ही निश्चितपणे बदलून दाखवू। मला सांगितलं पाहिजे, या जिगाव प्रकल्पाकरता 2014 पासून आपण निधी देणं सुरू केलं, मधल्या 2.5 वर्षामध्ये एक खडकू आपल्याला मिळाला नाही। मला सांगताना आनंद वाटतो, 7,400 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाला त्या ठिकाणी दिले आणि याचं काम देखील आपण पूर्ण करतोय। त्या मोदी साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं विदर्भामध्ये अनुशेष आहे, आम्हाला पैसा हवाय। त्यांनी बळीराजासारखी योजना दिली, 26,000 कोटी रुपये विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता मोदीजींनी दिले। 88 प्रकल्प विदर्भातले हे मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत। 26,000 कोटी रुपये इतर प्रकल्पांकरता मोदीजींनी दिले। 50,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी विदर्भातल्या प्रकल्पांकरता दिले आणि म्हणून आज एक मोठं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे।